सुधारणा विधेयक लोकसभेत 2 एप्रिल रोजी आणि राज्यसभेत 3 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आलं। या विधेयकाला सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा दिला तर विरोधकांनी विरोध केला। विशेषतः एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हे वक्फ सुधारणा विधेयक लागू झाल्यास मुस्लिम समाजाला मोठा फटका बसणार असल्याचं संसदेत आपल्या भाषणात म्हटलं। परंतु या विधेयकाला मिळालेल्या संसदेतील मंजुरीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील 5 एप्रिल रोजी वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली। त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय। मात्र या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे। शिवाय देशातील विविध ठिकाणी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला जात असून हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली जाते। संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना पाहायला मिळते। अशात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद शहरात वक्फ सुधारणा विधेयकावरून हिंसाचार उफाळलाय। मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मात्र त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। मुर्शिदाबाद शहरातील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली। तसेच अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करत मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं। यानंतर मुर्शिदाबादमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं समजतंय। त्यानुसार मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध निदर्शने करण्यासाठी मोठा जमाव एकत्र आला होता। या जमावाने पोलिसांवर दगडफेक करत तेथील एक मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं समोर येत आहे। तसेच यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील पेटवण्यात आल्या। सद्यस्थितीत मुर्शिदाबादमधील परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं असून सध्या मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। दरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत 12 याचिका दाखल झाल्यात। त्याचवेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने 11 एप्रिल पासून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahangar.com व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।